नमस्कार. आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच मोठा भूकंप. पडद्यामागे मोठे राजकीय हालचाली. ऑपरेशन समेट. शिवसेनेत फूट पाडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित येणार का, याचे बऱ्याच चर्चा सुरू आहेत आणि त्यातून विधानसभा निवडून नंतरही याची चर्चा रंगली होती. परंतु आता त्याची पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं आहे. ते म्हणाले, जर दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर ती खूप आनंदाची गोष्ट असेल. यासोबतच त्यांनी असंही म्हटलं आहे की मी काल जे बोललो ते सत्य आहे आणि म्हणून मी मागे हटणार नाही. शिवसेनेचे दोन तुकडे होणे मान्य नाही. फाळणी का झाली हे सर्वांना माहिती आहे. जर ते एकत्र आले तर ती आनंदाची गोष्ट आहे, पण यासाठी मी वेगळे प्रयत्न करण असे नाही. त्यांना एकत्र यावं लागेल की नाही याचा निर्णय शिंदेसाहेब आणि उद्धवसाहेब काय घेतील हे सांगायला मी काही विद्वान नाही, असंही ते म्हणाले आहेत. दोन शिवसेना होणं शिवसैनिकांना आवडलं नाही. माझ्याही मनाला यातना होत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नेते पदाधिकारी भेटले की त्यांच्या आणि आमच्या मनाची अवस्था अशीच असते. तू त्या पक्षात, मी या पक्षात, हे दोघांनाही पटत नाही. पण करावं काय? सत्तेमध्ये जाण्याचा धडपडीचा हा परिणाम झाल्याचं मंत्री शिरसाट म्हणाले आहेत. तसेच यासाठी वरिष्ठ फळीतल्या नेत्यांनी पुढाकार घेतला तर ते होऊ शकतं, असंही संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे. एकीकडे ठाकरे आणि शिंदेंना आता जोडण्याची वेळ आलेली आहे असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे शिंदे यांच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंच्या कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांना आपल्या पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आगामी काळात बरेच राजकीय नाट्य होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल. लाईक करा, कमेंट करा. कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा. सबस्क्राईब करा.